लोकांच्या कानावर मायकिंग कडे पडायला लागलं तिकडे येऊन द्यायला तुमच्या भापाचा रस्ता आहे काय? सगळ्यांनी शांत बसा. मी आहे, मी बघतो. मी तुम्हाला माहिती आहे पुढे झालं मी कोणालाच मोजीत नसतो. मग हा कोण कोण येत ना बघू. मग कोणाचं किती खानदारी रक्त कोणाचा मग मराठ्या व्यक्तींचं बघू बघू काय होते. मी फक्त गेट तर नको काढून दे मला निरोप येऊ दे मग सांगतो याला. मीच तर गेट उपटायला मीच तर गेट उपटायला येतो म्हणे साहेब. ते गेट 15 मिनिटात काढा लवकर. एक बी गाडी माहिती तिथून रोखली नाही पाहिजे. त्या गाड्या कुठे लावायच्या कुठे ट्रॉफिक झाली ते आम्हाला नाही माहित. आता इथून मागे प्रेमात माहित होतं. तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला तंगले घडायच्यात ना, त्या भुजबळला तंगले घडायच्यात ना. उपोषणा पुढे उपोषण बसतात तुम्ही परवानग्या दिल्यात कस काय? प्रशासन परवानग्या देत आहे कस काय? शांत राहणार रे. त्याची चौकशी पण करा साहेब. याला फोन लावा रे मुख्यमंत्र्यांना नाही कोणाला तर ते चौकशी लावा. त्या भाडं भाऊजी कोण होता देव शहर येतो म्हणजे आपला कोण पोलीस आहे? नाही नाही ते चौकशी लावू द्या. माझा आला का त्याला झालं गेट मोकळं केलं का? गेट मोकळं करा द्या पहिले. लावा कोणाला तरी फोन म्हटलं का ते सगळं शेत येतो. पोलिसांची इज्जत केली पाहिजे माणसाने. आम्ही जीव घालतो पोलिसांनी तर रोज. आमच्या संघच्या पोलिसांना रोज जीव घालतो आम्ही कचाकच इथं. आम्ही एकमेकाला विचारत नाहीत पण पोलीस जेवले की विचारतो आम्ही. काय नाव आहे त्याचं पूर्ण? मूर्ख होता ते चौकशी लावा म्हणा. लावा ते एसपी फोन लगेच लावा. ते मूर्ख होता मूर्खाला त्याला सस्पेंड त्याला लगेच कायमच निलंबित करून टाक. सस्पेंड करा त्याला. ठेवू नका त्याला. निलंबित सुद्धा करू नका. बडतर्फ करा त्याला. ठेवू नका. नाही तर गृहमंत्र्याला फोन लावा. लावा त्याला. असले पोलीस संपले तो का? पड कोण तोंड कोरडं माल पागल नाही मी. 4 दिवस पोटात का नाही मला नाही सहन होत. लगेच कोरडं पडलं माझं तोंड. शांत राहणार रे. आणि पोराव जर गेट काढले असले ना शांत राहायचं. काढले असले तर शांत राहायचं. याचा जाताना आणखी सांगतो वडीगोदरीचे आपले समान चांगले आहेत. आज तर थोडंफार माणसाला काय म्हणतात ना त्याला थोडंफार बाबतीत माणूस करत असतो. जरी केलं तरी त्यांची चूक त्यांच्या वडीगोदरीवाल्याच्या लक्षात येईल एक ना एक दिवस की आपण मराठा संघ उगाच नाराजी घेतली. मराठ्यालाही वाटत धनगरासोबत उगाच आपण नाराजी घेतली. एक ना एक दिवस त्यांचे सुद्धा डोळे उघडतील की कुडल्ले बाहेरचे कोण आणि त्यांच्यासाठी आपले संबंध खराब केले आपण नाराज केले हे एकमेकाच्या वडीगोदरीवाल्याच्या सुद्धा लक्षात येणार एक ना एक दिवस. पण वेळ निघून गेलेली. वडीगोदरीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो तुमचे आणि आमचे हे पिढ्याना पारचे संबंध आहेत. महाराष्ट्र भारतले नुसते वडीगोदरी बद्दलच बोलत नाही मी. तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळं धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका. कोणाचं पण ऐकून त्या छगन भुजबळचं त्या परळीवाल्याचं ऐकून. तुम्हाला आम्ही हमेशा साथ देतोय. जरा तुमच्या काळजाला विचारून बघा. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला हमेशा साथ देतात. तुम्ही एकमेकाच्या काळजाला फक्त धनगर बांधव विचारून बघा. ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपण एकमेकाला मराठी मत करणारे. तुम्हाला मी समजून सांगायला लागलोय. ऐकून घ्यायचं का नाही ते तुमचा प्रश्न. मी प्रामाणिकपणाने सांगायला लागलो. धनगर आणि मराठा कधीच तुटलेला नाही. कधीच तुटलेला नाही. याला कोणी तोडू पण शकत नाही. पण हे बाहेरचे कुठले तरी येणार ते छगन भुजबळचं त्या परळीवाल्याचं ऐकून शिदोनशा गाड्या पाठवणार. आपल्याला मोठे पण देणार आणि आपल्याला खोल घुसवणार. हे वैर मोठं करणारे. त्याच्यामुळे जरा समजून घ्या. तरी मला अशी माहिती आहे
की वडीगोद्रीतले बरेचसे धनगर बांधव हुशार झालेत. मला माहिती आली खूप हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं की राजकीय डाव आहे, त्या राजकीय डावापोटी आपलं गाव वडीगोद्री गाव पणाला लागलंय. वडीगोद्री गावात आणि आजूबाजूच्या मराठ्यात विनाकारण नाराजी पसरायला लागली. हे राजकीय लोक आहेत, हे कुठं तरी आमदार खासदार होते नाही एखादी बार आपल्या गावात तसं सोडून देते, आपलं गाव डोळ्यावर येईल. हे वडीगोद्रीच्या बांधवांच्या लक्षात आलंय असं मलाही कळालंय. म्हणजे वडीगोद्रीचे उशीर का होईना पण हुशार झाले, शहाणे झालेत, हे मानावं लागणार आहे आपल्याला. आणि थोड्याच दिवसात ते आणखी त्यांच्या लक्षात येईल की हे सगळं मायाजाळे हे आपल्या गावाचा वापर करायला लागले, हे त्यांच्या लक्षात येईल. आणखी सुद्धा राहिलेल्यांचा सुद्धा आपण फक्त संयम धरा. आपण तिथून येताना शांततेने येत जा, जाताना शांत. जवळ सहन होते तवर करू, त्याला नाविलाज आहे. मग तुम्हाला आता सांगितलं तसं. मग आता आपलं सहनशक्तीचा अंतच बघणार असलं तर आपला पण नाविलाज. त्याला काय करू मग? मी जातीवाद करतोय का? धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही तरी ते आपल्याला भांडायचे मला जातीवाद कोण करतोय? ती आपण नाही ना करत. आपले दल्ले बी नाही करीत. हे इकडून तिकडून येते तर भांडगुळ कुंकुण कसले होंगडे मंगडे कसले कटणीला पैसे नाही त्यांना, आणि ते आपल्याला नाही लागायला बघायचं. आपण त्याचं तोंड नाव बी नाही घेत राहू. एकदा घेतलं का 13 महिन्यात आपण थुकत आहे नाही त्यांचं नाव तरी थुकासाठी काय थुकासाठी. ह्या गावकऱ्याचे आमचे संबंध लय चांगले आहेत, यांचे आमचे संबंध लय चांगले. तिथं हिवडी असो किंवा आमचा पूर्ण मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, यांचं आमचं कधीच काही झालेलं नाही. धनगराचं मराठ्याचं हे दुसऱ्याचं आमचं झालेलं आहे थोडंफार. ते सगळ्या दुनियाला कळतं कोणा झाले, त्याची जिरीली बी मराठी. पण धनगराचं मराठ्याचं राज्यात नाही बा, मायाचं ऐकण्यात नाही. आणि ते ज्या नेत्याला वाईट मानतात धनगर बांधव त्याला आम्ही बी मानतो, वाईटच मानतो आम्ही बी. दोघांचं दुःख सारखंच आहे. एका लाडीगुड लावायचं काम नाही, काही नाही. तुम्ही आमच्या जवळ यावं म्हणून नाही. आम्ही एकटेच 50-55% राज्यात, काय गरज नाही आम्हाला कोणाची. आमचीच ताकद नाही मोठी. पण ते खरं आहे ते बोलतो आम्ही की तुमचा जेव नेता तुम्ही ज्याला वाईट मानतात त्यालाच आम्ही सुद्धा वाईट मानतो. म्हणून तर धनगराचं मराठ्यांचं चांगलं आहे गावागावात. पण हे कुठले तरी माकडे येते तर उभं आपलं बोल 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 कुठंतरी बसायचं तिकडं. आता तिकडं किती जीवाची भाजी लागली. ते लेकरं मारायला लागलेत पंढरपुरात. ते बिचारे लेकराची मारायचे बऱ्या 12-13 दिवस झाले तर त्या लेकरला उठता आहे ना त्या धनगराचे. तिकडे जीव द्यायला जाणार लोक तुम्हाला डोक्यावर घेते. इकडं मराठा विरोध करायला येतो. कशा धनगर वाघ येते. धनगर आमच्यामुळे धक्का बी लागत नाही, धक्का बी नाही लागत आमच्यामुळे. तरी पण तुम्ही विरोध करणार काय म्हणा का? आमच्या भुजबळला बोलत, तुमचा भुजबळ होय, तुमचा भुजबळचा काय संबंध आहे? आमच्या फडणवीसला बोलत काय भाषा आहे ती? काय तुमच्यापेक्षा रगील भाषा आहे माहीत. फक्त धनगरात आणि मराठ्यात नाराजी होऊ द्यायचं म्हणून गप्पी. हा नाही, तुमची भाषा काय आहे? तुमच्यापेक्षा लय 10 पाऊल पुढचं आहे. मग मी कचाकच चलत असतो कोणकडे मी लय लांबच आहे. मग मी आपलं नको, हे चांगले आहेत. कुठेतरी 2 बदगडे आलेत म्हणून त्यांच्यासाठी धनगराचं मराठीचं वाईट पण नको म्हणून बोलत नाही. तुम्ही लगेच अर्थ करणार डर डर आहे. डर भर काय डर भर रे. मी हे पट्टायला गप्पा सांगतो राज्यातले म्हणून गप्पे कसलं येतं नको डवचीच काम धामाचं आम्ही ऐकून घेतो की नको. आणि त्या मानात वडीगोद्रीला मान द्यावा लागणार आहे. वडीगोद्रीला कारण ते तितके हुशार झाले. लवकर उशीर का व्हायना पण हुशार झाले. ते निवड केलं. हे सगळा डाव आहे. विनाकारण मराठ्या धनगरात चांगलं आहे. एकडून तरी येणार, गाळ्यात बसणार, मंदिरात बसणार, मंदिर संपलं की एखाद्या टपाडावर बसणार, टपाड झालं की तिकडून उठणार, शाळा पुढं बसणार, शाळा संपली एक गाड्यातून हुसकून दिलं बाहेर की डांबरीवर बसणार. डांबरीवर बसणार. कोंकणा उठत कोंकड बसत काय काही त्याला हे नाही. माणसाने एकमेकाचा
आदर ठेवून बोलायला पाहिजे. आम्ही त्यांना एक शब्द दुखील नाही आणखीन 13 महिन्यात. कुंकड बरळतो आमजवळ का लोक नाही तुला बोलायला का? आम्हाला बोलता येत नाही? सगळं आहे ना आमजवळ बी. लागन ती तुला ताकद आहे आमजवळ. पुन्हा एकदा शेवटच सांगतो. आता महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुम्ही विरोध करू नका. तुमच्या एसटी आरक्षणाला सुद्धा आमचा मराठ्यांचा कायम पाठिंबा आहे. त्या झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना समजावून सांगा एकदा मराठा जरी ओबीसीत आरक्षण मागत असला आणि आपण म्हणजे धनगर जरी ओबीसीत असलो तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे. मराठ्यांमुळे आपल्याला धक्का लागत नाही. बाकीच्यासाठी आपण मराठ्याची नाराजी अंगावर घेणं उपयोग नाही. मराठ्यांच्या आरक्षणामुळे आपल्याला धक्का लागत नाही. या सगळ्या राज्यातल्या धनगर बांधवांनी एकदा तुमच्या नेत्यांना समजून सांगा. नसन ते ऐकत तर मग आम्हालाही तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. जाहीर सांगतो. पर्याय नाही आम्हाला. मग त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण ते आम्ही उत्तराला प्रत्युत्तर देणार म्हणून हे जास्त व्हायला लागणार आणि ते आमच्या डोक्याच्या वरून चाललं. म्हणून 13 महिने आम्ही सहन केलंय. मायबाप धनगर बांधवांना हे शब्द वापरून तुम्हाला सांगतो, 13 महिने झाला आम्ही सहन करतो. आता आम्ही सहन करत नसतो. तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा. पुन्हा एकदा सांगतो, आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुम्ही जरी ओबीसीत असलात आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी आमच्यामुळं तुम्हाला धक्का लागत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुम्हाला सेपरेट 3-3.5 एकर वाटून दिल्यासारखं सेपरेट 7-12 दिल्यासारखा विषय तुमच्या नावानं सेपरेट. त्याच्यामुळे त्याला धक्का लागत नाही. म्हणून तुम्ही उगाच फुकट भांडण विकत घेऊ नका. मराठ्यांनी जर चूक केली तर तुम्ही मराठ्याचा कान धरा. मराठ्यांनी जर चूक केली तर धनगरांनी मराठ्याचा कान धरा. धनगरांनी चूक केली तर मराठा धनगराचा कान धरी. पण फुकट उगं भांडण विकत त्या येवल्यावाल्याचं परळीवाल्याचं ऐकून तुम्ही घेऊ नका. तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि राज्यातल्या मायबाप धनगरांना विनंती, एकदा तुमच्या नेत्याला मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याला समजून सांगा, तुम्ही फुकट आंदोलन मराठ्यांच्या विरोधात करता कशामुळं? तुम्ही मराठ्यांना काय विरोध करता? तुम्हाला मराठ्यांचं धनगराची मारामाऱ्या का लावायच्या? हे गोरगरीब धनगरांनी बांधवांनी त्यांना प्रश्न विचारा. आणि ते ऐकत नसतील, आम्हाला मात्र मग आता प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. आमचा नाविलाज. तुम्हाला नाही विरोध करून जर तुम्ही आमच्या विरोधात यायला लागला तर मग जातीवाद कोण करतो? ही उघड्या डोळ्याने समाज बघतो. जातीवाद तुम्ही करतायत आणि 13 महिने झाले आम्ही सहन करतोय. आता करणार नाही. आम्हाला सुद्धा मग तुम्हाला विरोध करावा लागणार. हे मात्र धनगर बांधवांनी समजून घ्या. जसं वडीगोदरीतल्याही बांधवांना सांगतो, 13-14 महिने झाले तुम्ही आमच्या पुढे आंदोलन बसवतात, आम्ही मुद्दाम होऊन टाळतो, आजूबाजूला जातो. मी माझ्या समाजाला साक्ष ठेवून सांगतो, आज आम्ही आजूबाजूला जातो. का? क्लेश नको, एकमेकाला धक्का लागणं नको, काय नको, आपण लांबून जाऊ. तुमचं आंदोलन बसल्या असलं आम्ही लांबून जातो. मुद्दाम आम्ही काहीच करीत नाहीत. मुद्दाम काहीच करीत नाही. जाणून बुजून पाऊल उचलीत नाहीत आम्ही. मुद्दाम वडी गुजरीतून मी कधीच गाडी समोर नेत नाही. सरळ गाडी आंबड रस्त्याला लागते. मी इकडून जातो हरिओम हॉटेलकडून, सगळा ताफा घेऊन, पण जात नाही. जरी नाही धक्का लागला आणि कदाचित लागला भी धक्का, जाणून बुजून धक्का कोण लावत नसतो. कोणाकडून बी कोणाला धक्का लागतो. पण मराठ्याची गाडी असल्यामुळं, मनात भेद झाल्यामुळं म्हणून नाही की धनगराच्या माणसाला धक्का लागला मराठ्याकडून, म्हणून आम्ही गाड्या सुद्धा हवेनच नेतो, गावातून आणत नाही. हे वडीगोदरीच्या धनगरांबद्दल आमचा प्रामाणिकपणा आहे. फक्त वाद करायचं नाही म्हणून.
फक्त वाद करायचे नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर वारंवार दुसऱ्याच ऐकून आमच्या मागे लागणार असाल तर आता मात्र आम्हालाही सहन होत नाही. तुम्ही आपलं तुमच्या हिशोबाने आंदोलन करावं, आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन करतो. आमचं लोकशाही पद्धतीने शांततेत, तुमचं जसं करायचं तसं करा. वचवच ऐकून घेतली जाणार नाही यापुढे. बस 4 दिवस वाट बघू, 2-3 दिवस वाट बघू. धनगर बांधव बिचारा गोरगरीब त्या नेत्यांना समजून सांगतोय का? कारण फुकट इकत भांडण घेऊ नका. मराठ्यांनी सुद्धा फुकट भांडण इकत घेऊ नये धनगराचं उगच उगत. आणि धनगरांनी सुद्धा उगत फुकटचे फाकट भांडण इकत घेऊ नये. ताकद आहे म्हणून भांडण इकत घ्यायचं नसतं. ताकदीला रावणाचं काही राहिलं नाही, लय ताकद होती त्याचं. तर तुम्ही आम्ही कोण आहेत? कोण मराठी आणि कोण धनगर? म्हणून सांगतो फुकट भांडण इकत घेऊ नका. तुम्ही आता जर भांडण इकत घेतलं आम्ही अडचणीत म्हणून मराठी सुद्धा पुढे चालून घेऊ शकते तिकत भांडण 100%. मग त्या टायमाला तुम्हाला किती वाईट वाटत? त्याच्यामुळे उगाच नाराजा पसरू नका. धनगर बांधवांनी समजून घ्या राज्यातल्या, तुमचं आमचं कुठंच काही नाही राज्यात. माया तरी ऐकवत नाही हो धनगराचं मराठीचं वैर आहे. मग तुम्ही ज्या नेत्यावर नाराज आहेत त्या नेत्यावर आम्ही सुद्धा आहे. उलट दुःख सारखं आहे. फक्त एकच भांडण घेऊ नका. व्हायचं असेल तर व्हायचं ना. कारण 13 महिने झाला तुम्ही विरोध करताय तुमचे नेते. आम्हाला धनगर समाज मराठ्याला विरोध करत नाही हे जाहीर सांगतो अंतरवालीतल्या पवित्र मंदिरातून. कोणीतरी जाधव आहे म्हणून जायचं म्हणतोय. कोणीतरी जाधव म्हणून येतं PSI नाव काय पूर्ण जाधव उडी कुदरीला त्यांना ड्युटीला लावलं. त्यांनी विनाकारण लोकांना शिवाय देतात. PSI हे काही यासाठी असतो आमच्या लोकांना येणाऱ्या शिवाय द्या आणि बॅरिकेड मध्ये लावले आमच्या येणाऱ्या हवे होते. उडी कुदरीला हवेच्या इकडे आंध्रवाली रस्ता येतो ना आंदोलनाकडे, तर त्याला लोक येत आहेत भेटायला. झाली म्हणून इकडे येतात भेटायला. मला महाराष्ट्रातून सगळे लोक इकडे तुटून पडले. इकडे सगळं राज्यातले लोक आहेत. इकडे नाही म्हणलं तर 50-60 लोक आहेत आत्ता आंतरवाली. लोक मला भेटायला येतात, भेटी जातात. तसे सिरियस झाली माझं तोंड तितक्यात माझी हिटची टाकली होती मोबाईलची. तरी ते लोक भेटायला तो कोणतरी ते आहे जातीवाद करतोय. रोड लो भरायला आले गैरकट लावले गाड्या आडवायला लागला लोकांच्या भेटायला. शिवाय देतोय मराठीच्या लोकांना. त्याला निलंबित करून टाकायला लागत नाही. मी तिथं जाईन कसं आहे ते गेट. कारण मी उपोषण होतो तिकडे जाईन. मी तुमच्या शब्दाला किंमत देतोय. तुमचा शब्द कधी खाली पडून देत नाही. त्याला निलंबित करून टाकायला लगेच. कायम तर त्याला ठेवू नका. निलंबित नाही त्याला सस्पेंडच करा, ठेवू नका. जी हो चला. संयमाने घेतलं का बघा लोक जगूनच येत नाही. थोडं नाकात यावं आता आपली जात लय मोठी आहे राज्यात काही करीन म्हणून मी गप्प बसतो. वाटतं मायला यांना थोडं बोललं घे लगेच काही करते. त्याच्यामुळे मी आपलं गप राग गिळतो. अपमान केला कुणीतरी गिळतो. कुणी मला किती शिव्या दिल्या तरी मी आपला गिळतो. मी समाजाला नाही सांगत की मला लय घाण बोलले, मला लय घाणशा दिल्या. मी आपला गप राहतो. कारण तुम्हाला कळून नाही द्या, तुम्हाला सहन होत नाही. मी सहन करतो. मग आता सहन करायला लागले काही करायला लागले त्याला काय मग जे होईल ते होईल. काय करू मग? त्याला जर आपल्याला मारायचंच म्हणल्यावर त्याला काय करायचं? ते जर प्रत्येक मारायचीच भाषा करायला लागले दंडच थुपटी देत. किती दिवस आपण तरी गप बसायचं? किती दिवस? ते कोण जाधव आहे ना त्याला सोडित नाही. तुम्ही काळजी नका. हा ते कोण जाधव आहे ना तेव्हा आता जरी सुटला तेव्हा आता जरी हुकला जातीवाद लय आठवत असला आणि त्याला सत्ता येणारच आपली. मग त्या टायमाला त्याला नाही घरी पाठवलं तिथं पुढं कायमचं ते दारे धरायला बायको जातात गमेर आणि त्याच्यात खोर नादी नाही लागायचं. गोडीनं काम करा. पोलिसांची इज्जत करतो राहा. आम्ही रोज जीव घालतो त्यांना.
आणि शेत आहे काढे का नाही गेट काढे का फक्त बिगर पेल्यावरच बोला पाहून येणार एक जण एक एक बोला. गेट काढले का मला सांगा फोन करा ना ए थांबा रे एकदा खात्री करा काढलेत का एकदा खात्री करा काढलेत का नाही त्यांना चिकळायचं असलं वातावरण तर चिकळून द्या त्याला नावीला मीच जाऊन काढते नाही नाही काय जायची गरज नाही कोणाची निरोपी ओताळे व्हायचं नाही संयम धरायचा मराठी नाही संयमामुळे तर आपल्याकडून नाही लागा नाही कोण तिकडून निरोप घ्या ना तिकडून निरोप घ्या कोणाकडून तर काढलेत त्यांना चिकळायचं असलं वातावरण तर चिकळून दे आपला आपला रस्ता मोकळा केलाय कोणी निरोप दिलाय आत्ता का कवा केलाय मोकळा नाही हे म्हणते केला तू म्हणतो नाही तुला काही माहितीच असते नसते का कोण पोर उभा आहेत आपल्या तिथे अर्धा तर मोकळा केला असेल ना आपला आपला अर्धा जरी मोकळा केला तरी मान्य आहे आपल्याला आपल्याला येण्यापुरता आपल्या इकडे आपली गाडी रोखता कामा नाही ए थांबणार रे तुमच्या कार्यकर्ते आपसात बोलू नका आपसात बोलू नका म्हणा आम्हाला. काय निरोप काय मला झोपायला मला लागला आणि थरथर गावा हवा सोडा रे आता हे जिरुस तर उपोषण सुटत नसतं यांचं जिरिणारच आहे मी आता त्याशिवाय उपोषण सुटत नाही आता पुऱ्या मागण्या मंजूर घेतल्याशी हटायच नाही तुम्ही सुद्धा आता नाही सोडान फेडान काय नाही आता त्यांचे तरी टेकून येत आपलं तरी टेकून घेऊ आपण हो द्या काय व्हायचं पाणी नाही काहीच नाही त्यांनाच पाजायचं आता पाणी आता काय नाटकच नाही करायचे तुम्ही बी मी बी जे होईन ते होईन आता त्यांचे जिरवायचे नाही तर आपले जिरून घ्यायचे मी शब्द दिलेला आहे मी राजकीय भाषा बोलणार नाही बोललो नाही देवेंद्र फडणवीसला एकदा शब्दांतून केलं नाही आता आरक्षण द्यायचं देवेंद्र फडणवीसने सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या देवेंद्र फडणवीसने आता मी सीट उभा कराबद्दल बोललो नाही येता जाताना सगळे जण आपले शांततेत येत जात राग करायचा नाही त्यांनी जाणून बुजून जरी घोषणा दिल्या तरी आपण आपला एक लहान भाऊ म्हणून सोडून देऊन पुढे चालायचं जवळ नडल येते सहन होतं तवर करू आपले येत जात जात जा त्याला डांबऱ्यावर बसून द्या नाही तर केळाच्या गाड्यावर बसून द्या काय अरे एवढ्या मोठी जात आहे मराठीची विरोध करून काय मोठे पण वाटत असं त्याला काय मोठे पण मिळत असं त्याला बरं त्या चार धनगरातले बांधव बिचारे सुद्धा चांगला म्हणाना मराठीचे चार चांगले म्हणाना ते म्हणते हे फक्त विरोध करायला जन्मलंय धनगराला कळतं ना राव ते का हुशार नाहीत का काय त्यांनाही कळतंय हे असले माजूरपणा मगरूरपणा चांगला नाही आणि पोलिसांनी त्यांचं ऐकून आमच्यावर दाब टाकायचा एवढे गेलेले आम्ही
ही बॅरिकेड काढीत मी तर सागर पोत येईल ना. मग आपण बोलायला लागलोय म्हणून सांगतो तुम्हाला, आपण राजकीय एक शब्द बोलणार नाही. ते म्हणतात मी राजकीय भाषा बोलतोय. राजकीय भाषा बोलायची मी 7 दिवस झाले बंद केली. 7वा दिवस आहे आज. राजकीय भाषा बोलत नाही. उमेदवार उभा करायचे म्हणत नाही, पाडायचे सुद्धा म्हणत नाही, तीनही गोष्टी म्हणत नाही. परत आपली बी चळवळ जी राजकीय तीही करायची नाही म्हणतोय मी. 5वी गोष्ट, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हेही सांगून टाकलंय. पण आता संधी दिली ना, तुम्ही म्हणता मी राजकीय भाषा बोलतो, आता बंद केलं. आता जबाबदारी कोणाची? देवेंद्र फडणवीसची. आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही. तू जर तसं म्हणलं, तुम्ही म्हणतो त्यांना, तुम्ही जर म्हणले मी आता आरक्षण देऊ शकत नाही, तर भाजप मधला मराठा सुद्धा तुमच्या बाजून राहणार नाही. आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही आता, आणि मी बी तुम्हाला नाही, गप राहायचं. आता तुम्हाला माया येते, कामं सोडून कुणी भेटायला यायचं नाही. कुणी कामं सोडून भेटायला येत नाही. मी एकटा खंबीर येतं तुमच्या लेकरासाठी लढायला. मी मारायला तयार आहे. हो, काम नसेल तर मग हरकत नाही. पण आता हे माझ्या आजूबाजूचे सांगतात मला, सगळ्या राज्यातून फोन येतात, आम्ही येणार. मग गावात लोक काय घरी, इकडे तब्येत खराब झाल्यावर घरी नीट बसत नाही. तर मग गावातले लोक गाड्या करू इकडे निघाले अंतरवालीकडे. काम नसेल तरी आपण काम बोलून कोणी येऊ नका, सगळे शांततेत राहा. पण एवढ्या वेळेस तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही, मी बी प्यायचं नाही. तुम्ही मला उपचार घ्या म्हणायचं नाही, मी बी घेणार. आपल्या जातीचं कल्याण एकदा त्यांना तरी टिकून येत आपण तरी. आणि या दोन्हीच्या गॅपमध्ये तुम्हाला सांगायला जर कोणी नाही राहिलं, किंवा तब्येत जास्तच खराब झाली आणि कशाने काही जर झालंच, माझा एकच शब्द ध्यानात ठेवायचा, कधीच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भाजपवर येऊन द्यायचं नाही. मग जर मी मेलो तर कधीच देवेंद्र फडणवीस कधीच दिसून द्यायचा नाही. कधीच सत्तेत आले नाही पाहिजे लोक. त्यांना सत्तेत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप मला करायचं नाही. माझ्या समाजात देणे घेणे, आपला समाज आरक्षणातून मोठं होईल. आणि त्याला कसं मोठं करायचं मी मोकळं बघेल. माझ्या जातील कसं मोठं करायचं मला अक्कल आहे. मी मला मोठं करतो. राजकारणात गेलं तरच मोठं करता येतं, हे खोटं पण आहे. राजकारणात गेलं तरच जात मोठी करता येते, हे सगळं खोटं आहे. मी आपली जात आरक्षणातून आणि त्याच्या दुसरं आणखीन एका बाजूला कसं मोठं करायचं मी मा करतो. मला चांगलं माहिती आहे आपली जात मोठी कशी करायची. काही कुणी माझ्या जातीला घेण्या शिकायची गरज नाही. राजकारणात गेलं तरच मोठं होतं, हे खोटं आहे सगळं. काही गरज नाही. मी माझी जात तुम्हाला 5 वर्षाच्या आत आरक्षण दिल्यावर, आरक्षण आता दिलं की त्यानंतर 5 वर्षाच्या सगळ्यात श्रीमंत मोठी जात करून दाखव. शब्द आहे माझा तुम्हाला. ते राजकारणात न जाता काही गरज नाही. बघू आता फडणवीसांवर साहेबांवरती आपण एवढे विश्वास ठेवलाय. त्यांनी या संधीचं सोनं करावं, मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठा आणि कुणबी एकाची अंमलबजावणी करून टाकायची, सगळ्या सोयऱ्याची करून टाकायची. हैदराबादच्या गॅजेटसह 3 गॅजेट लावून टाकायची. सरसकट राज्यातल्या पुऱ्या केसेस मागायचा. कारण काही पोर आमच्या त्याच्यात नसून नाव आले उगाची फुकट फाकट. शाळातून तिकडे चाललं म्हणून त्या धरून गाडी टाकलेले आणि मोठमोठ्याले केसेस त्याचं झालं ते वाटलं झालं. त्यामुळे त्या सरसकट मागं घ्यायच्या. जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंमलबजावणी करायची. त्याचं राजकारण त्यांना लकलाप काही देणं घेणं नाही. पण नाही दिलं की मी शेवटचा शब्द वापरलेला, जर मी राजकीय भाषा बोलत नाही, काही वापरला नाही शब्द, जर नाही दिला ना मग मात्र आपल्या नावाने थोड्या साहेबांनी बोंबलायचं नाही. कस का पडले आणि काय झालं मग पुरे एक बी नसतं येऊन देत मग नाही दिल्यावर. त्यामुळे त्यांनी त्यांचं शहाणपण समजून घ्यावं आणि त्यांनी रस्ता मोकळा केला. हा केला का नाही? बसल्या काय माहिती तुम्हाला?
नाही नाही तर काय मग नाही तर काय मग. ए तुम्ही हा हे वडी गोदरी पोर काढा ना काढा वडी वडे काढे म्हणतात काय नाही नाही म्हणतात हे इथं बसल्या बसल्या म्हणते आपले हे बघा अरे एक जात हे बघा एक शिकितो आज जात जात तुम्हाला आपली जातीचा आनंद ठेवा एक झाली शक्यतो माहीत असलं तरी खोटं नाही बोलायचं दोनदा दोनदा तीनदा तीनदा खात्री करायची फसणार नाही जात एखाद्यावर अशी असं आडवडवून बोलून एखाद्यावर जात फसत किंवा एखाद्याचा घात होईल मग काय करायचं इथून पुढं हुशार व्हा एका गोष्टीची तीनदा खात्री करायची एखाद्या मला शिया दिल्या आपण लगेच म्हणायचं दिल्या का बघा दुसऱ्याला पाठा तिसऱ्याला पाठा आपण लगेच दांडकं घेऊन पळतो शिया दिल्या नाही ते मार कोण बेजार तिकडे घेणं आणि देणं आणि मग ते शिया दिलं ना काय मग तू चुकलं राव म्हणजे हाण्यात झाल्यावर त्याच्यामुळं पुऱ्या गोष्टीची इथून पुढे विचार करीत जा उगाच लय जात आपली एक झाली सोन्यासारखी जाते आपली आणि काही गरज नाही रे कोणाची 50-55% राज्याची एकटी आपली लहान जात नाही सगळ्याला पूर्ण सगळ्याला जय शिवराय जय शिवराय तब्येत तर पुरी बिघडली पण तुमच्या पोलिसांनी आपल्याला आणली माहिती ते जातीवाद करताय ते रोडला उभा राहिले तिथं आंतरवाडीकडे माझी तब्येत खराब झाली ना जीपची टाकली तोंडाला तर महाराष्ट्रातले लोक येत आहेत भेटायला सगळे राज्यातून गाड्या घेऊन इकडं ते वडीला त्यांनी जाधव नावाचं कोणीतरी येते आहे कुठून आले जातीवादी आता हे दादर कसा करावं बाकी त्या पोलिसाला भाकरी बघाल आमची आणि ते शेत येतोय पोर काय माझी बघा मी मग पडलेलं शांततेचं आंदोलन करतोय ते सगळं भजबळून देऊ पण आमच्या पुढे ओढी गोदीला आंदोलन बाकीला केलं होतं मंडळ लावली तुम्ही आम्ही सह्य म्हणून ऐकून घेतो म्हणजे काय काही काय ऐकायचं का याला पर्यंत पण सर्व करावं लागेल आपला कोणीच नसतं त्याच्यात म्हणजे या पद्धती का नंतर पण त्या लोक करून येतं मग तिथं काय झालं म्हणजे दंगल घडवायची असं म्हणायचं पोलिसाला दंगल घडवायची आता फडणवीस साहेबांना सांगितलेली आवडेल तुम्ही सगळेजण त्यांना समजून सांगायला देऊन टाकावं ना आम्हाला राजकारण ऐकायला एकच मिनिटं घेतो तुम्ही सरळ सांगून टाका त्यांना आता की मला राजकीय भाषा वर्तमान राजकीय भाषा वापरत नाही पाडापाडी बंद तिसरं तुमचं राजकारण टाकला आणि जो ती समाज उघड्या डोळ्याला बघतो कोणी फायदा केला आपण त्यांना एवढंच सांगावं म्हणजे त्याला की त्यांच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मान्य करून त्यांना अंमलबजावणी करा तुमच्या राजकारण तुम्हाला लागला आणि उठलंच मला कुठे तुमच्या पोलिसांनी एवढं करून घेतो बातम्या कुठून परत पोलीस घेतात 10,000 रुपये हा कोकणी शब्द घालण्याला एवढं सांगा मला मग एवढ्या वेळेस करून काय करतं फडणवीस साहेबांना उद्या सांगा त्यांना अंमलबजावणी राजकारण लागला त्यांना फक्त एवढं शब्द घालता म्हणून आता मी आनंदाने ऐकत नाही त्यामुळे मला फडणवीस साहेबाला पटकन अंमलबजावणी करू ना सोयीस्कर होईल सगळं शब्द घालता लागेल आधी ते त्यांना फक्त तेवढं उद्या
बोलू नका ना. कूलर सुरू मग वायर हल्लं वायर Thank you.